थँक्यू. तर पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. विवेक जोशी पंचांच्या भूमिकेत. मॅच ऑन. सेकंड मॅच सुरू. पेट प्रीमियर लीगचा दुसरा सामना आणि पहिला चेंडू यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज तेजस जोशी या फलंदाजाची दांडीगोल. प्रीमियर थँक्यू प्रशांत. जगदीश घरत यांना सन्मानित करण्यात येत आहे व्यासपीठावर. मी जगदीश घरत, नाना कोहली यांना देखील विनंती असेल, चला या आपण व्यासपीठावर. तुम्हाला ज्यांना आम्ही आमंत्रित करतो, मच्छिंद्र कोहली, नाना कोहली, सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आमचा हा सन्मान, खरं तर प्रेमाचा सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. कारण नाना कोहली म्हटलं तर क्रिकेटची फार मोठी चांगली जुनी आठवण आहे. अजूनही क्रिकेटचं खेळतायत. खरं तर क्रिकेटचा आनंद घेतात या पेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. जगदीश कोहली यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. जगदीश घरात साहेब देखील उपस्थित आहेत. हा चेंडू अगदी वेगानं चेंडू फेकलाय. खूप सारा वेग होता या चेंडूमध्ये. गोलंदाजाच्या भूमिकेत गोलंदाज शहबाज शेख पाहायला मिळतोय. आणि पाहुण्यांचा आदर सत्कार एका बाजूला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पेट प्रीमियर लीगमध्ये भरपूर सारी पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे. मिलिंद घरात यांचं देखील शुभ सन्मान होईल. मी मिलिंद त्यांच्याकडनं पहिल्या क्रमांकाचं हे चषक पाहायला मिळतोय. आकर्षक ट्रॉफी मिलिंद घरात यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावा. कारण प्रत्येकाचा सन्मान होणे खरं तर आमचं हे कर्तव्य आहे. कारण तुम्ही फार मोठं चांगलं योगदान दिलं आहे या पेट प्रीमियर लीगसाठी. चेंडू या लेग स्टंप सोडून जातो आहे. पंच विवेक जोशी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय देत नाही. म्हणजे चेंडू अगदी योग्य दिशेत होता. अशाभूत नजरेनं फलंदाजानं पाहिलं होतं पंचांकडे की कदाचित वाईड मिळतोय की काय. परंतु विवेक जोशी एक अनुभवी क्रिकेट खेळाडू आहे. पहिली बाईक ज्यांनी पटकावली या गावामध्ये असा एक गुणवंत खेळाडू आहे विवेक जोशी पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू पहा, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. काय भन्नाट वेग आहे गोलंदाजामध्ये. शहबाजचं आपण कौतुक करूया. मच्छिंद्र कोहली साहेबांचा इथे सन्मान होतोय व्यासपीठावर. संदेश जोशी संदेश वास्कर यांच्या शुभ हस्ते मच्छिंद्र कोहली यांचा इथे शुभ सन्मान होतोय. पहिला षटक, पॉवर प्लेचा षटक सुरू असताना गोलंदाजांनी पॉवर प्ले घेतलाय. कैलास शेलके आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात एक धाव लागली आहे. आणखी एक धाव म्हणजेच 2 धावा. शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सुरक्षित. मिळते एक धाव. धावसंख्या धावफलकावर 3. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त. बॅटिंग पॉवर प्ले अजूनही घेतला गेला नाहीये. अर्थातच फर्स्ट पॉवर प्ले गोलंदाजांनी घेतला आणि त्यामध्ये फक्त 3च धावा. जितेश वास्कर यांचा इथे शुभ सन्मान. साऱ्यांचा उठवूडाव, तुमचा साऱ्यांचा उठवूडाव. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव. थँक्यू. मुंबईच्या विमानतळाला. थँक्यू.
तेजस आपण यायचं आहे. एकच गुणलेखक आहे पहा. राहुल आमच्यासोबत आहेत. दोन धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहा एक वाईड स्वरूपात आणि एक सिंगल रन्स कंप्लीट केली. 2 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर मॅच सुरू आहे. स्वर्गीय संदेश जोशी 11 विरुद्ध विशाल 11. यानंतर मॅच होईल आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचे आहे. स्वर्गीय संदेश जोशी 11 विरुद्ध विशाल 11. 555-6. पृथ्वी 11 विपक्ष स्वर्गीय अरुण जोशी. हा संघ मॅच सुरू असताना फुलटाच बॉल, परंतु इथे मात्र टायमिंग चुकलं आणि कुठेतरी ताकद कमी पडली आणि लॉंग ऑनला सीमा रेषेच्या आतच मात्र हा झेल पकडला जातोय. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला. सुंदर डीजे साऊंड सिस्टम आपल्याला ऐकायला मिळतंय. जाताडीची डीजे सिस्टम, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार. 1 धाव मात्र तोपर्यंत पूर्ण झाली आणि या एका धावेनं एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती पृथ्वी 11 संघाची 3 धावा. दुसरं षटक सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाहीये या षटकामध्ये. आपण विचार केला तर आता त्यांच्याकडे एक पॉवर प्ले बाकी असेल, परंतु धावा धावफलकावर 3 गोलंदाजच्या उंबरठ्यावर कारूचा हा चेंडू अगदी वेगानं फेकलाय. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. या लीगचा नियम आहे 5 गोलंदाज. सामना बरोबर झाला तर तुम्हाला सुपर ओव्हरवर सामना खेळवावा लागेल. आणि मैदानाच्या सभोवताली आमचे 2 बाहुले खरं तर फिरतायत आणि त्यांच्या मागे लहान लहान मुलं देखील फिरतायत, आनंद घेत आहेत. म्हणजे एक एंटरटेनमेंट सुरू आहे एका बाजूला. या क्रिकेटच्या माध्यमातून पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वधारते. जिशान शेख पंचांच्या भूमिकेत. जिशान शेखच्या माध्यमातून वाईड बॉलचा इशारा आला. जिशान शेख देखील एक चांगला मातब्बर खेळाडू आहे. 1 वर्ष हाताच्या दुखापतीमुळे तो वंचित राहिला क्रिकेटपासून, परंतु पुन्हा एकदा उमेदून चांगला खेळ करतोय. हा चेंडू बॅटकटच्या स्वरूपात अगदी लाईटली कट घेतली बॅटची आणि शॉर्ट थंडबॅनला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. तोपर्यंत मिळते 1 धाव आणि एकेरी धावेनं खरं तर धावसंख्या हलवार पद्धतीनं, संत गतीनं, सावध रीतीनं ही पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. ती धावफलकावर एकूण 5 धावा. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आमचे भाऊ ठाकूर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर होईल. मी त्यांना विनंती करेन भाऊ ठाकूर साहेब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. हा एक व्हेरी गुड कॅच पाहायला मिळाला. बॅटकटचा आवाज आपल्यापर्यंत आला आणि यष्टीरक्षक स्वतःला झोकून देत अगदी मंगेशनं हा झेल टिपला सिद्धेशनं आणि व्हेरी गुड कॅच पाहायला मिळाली. फलंदाज क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला.
आणि या संघातील राजसाठी सुवर्ण संधी आहे. राज जोशीसाठी बक्षिसाची जर कॅश टिपला राज जोशीनं तर नितेश जोशी अर्थातच गुड्डू जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मग लावावी लागेल ताकद राज जोशीला, लावा ताकद, 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. जेल टिपला तर पर्यंतचा इशारा येतो. वाईट स्क्वेअर अतिरिक्त एक धाव आणि संघाची धावसंख्या 1 न वाढली 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 6 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. करूचं दुसरं षटक सुरू आहे. कारू 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 गोलंदाज, फास्टर बॉलर आहे. पंचांना पार करून चेंडू फेकतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरं कारूचं देखील यशस्वीरित्या पार पडलं. पहा, 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. फक्त 6 धावा. पहिल्या षटकात 2 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. 2 षटक 6 धावा. एकूण मात्र अगदी खराब परिस्थिती, खराब स्थितीत पाहायला मिळतोय. ऋत्वी 11 तेजस जोशी यांचा संघ इथे मात्र अडचणीत. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. दिबा आणि इथे पॉवर प्ले घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले. फलंदाजांनी पॉवर प्ले घेतण्याचा इशारा विवेक जोशी सरांनी तिथे दिलाय, अर्थात पंचांच्या भूमिकेत असताना. आणि इथे आपण पाहू शकाल की आता पॉवर प्लेचा फायदा फलंदाज कशा पद्धतीने घेतील. ते तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज सोहेल शेख. सोहेल शेखवर आता तिसरा पॉवर प्ले, अर्थातच षटक बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. योगेश पाटील म्हातार्डी यांना विनंती असेल, योगेश पाटील आपण या व्यासपीठावर, आमचे आयोजक तुम्हाला आमंत्रित करतात की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे. योगेश पाटील. आता मात्र 2 भावांमधला हा युद्ध पाहायला मिळेल. फलंदाज शाकिब फलंदाजच्या भूमिकेत, तर त्याचाच भाऊ गोलंदाजी करेल सोहेल शेख. 2 भावांमधला दवंदाव युद्ध पाहायला मिळतोय. कुठला भाऊ कोणत्या भावावर आता मात्र हवी होईल, कोण चांगला प्रदर्शन करेल, हे मात्र चित्र पाहायला मिळतोय. हा चेंडू सोहेलचा लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. हा वाईड स्क्वेअर अतिरिक्त धाव मिळते. पॉवर प्लेचा हा षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 2 क्षेत्ररक्षक, फक्त 3 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमा लगत पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, उलटाच बॉल. इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑनला. एका टप्प्यानं 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. नाचतात आपले 2 बावले. खरं तर पाहावंच राहावंसं वाटतं. ते सुंदर नृत्य करतात. हा चेंडू मात्र दुसऱ्या बारवर देखील प्रहार लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जातोय. 1 बाउन्स. आणखी एकदा बॅक टू बॅक सेकंड 4 रन. थँक्यू डीजे. आणि धावफलकावर धावसंख्या आता जाऊन पोहोचली 2 चौकाराच्या मदतीनं 15 या आकड्यावर. 15 धावा. कुठेतरी धावसंख्या थांबली होती, धावसंख्येला आला घातला होता. ती धावसंख्या आता पॉवर प्ले मध्ये वाढत असताना हा प्रॉपर टायमिंग, फुल टॉस बॉल, चेंडू आउट ऑफ पार्क. पेट प्रीमियर लीगचा दमदार सिक्सर.
थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावर आता 21 लागली गेली आहे. 2 षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या मित्रांनो. आता तिसऱ्या षटकामध्ये 21 आकडा गाठलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज शाकिब. भावावर अक्षरशः आता तुटून पडलाय हा शाकिब आणि एक भाऊ गोलंदाजी करतोय. दुसऱ्या भावासाठी आता कमबॅक करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टॅम्पला यॉर्क बॉल फेकलाय. वाईड यॉर्क फेकण्याचं काम केलं या शाकिबसाठी सोहेलनं आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. व्यासपीठावर आपण पाहू शकाल बाबूरावजी कोली साहेब जुने खेळाडू आणि त्यांच्या वतीनं 2100 रुपयाची आर्थिक मदत या लीगसाठी देण्यात आली आहे. बाबूरावजी कोली आपलं देखील मनापासून आभार. चेंडू यस कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. आता मात्र जसा या ठिकाणी षटकार चौकार लागला होता त्यानंतर 2 बॉल डॉट फेकलेत शाकिब या गोलंदाजानं. थोडा फुटवर्कचा वापर कमी पाहायला मिळाला यानंतर शाकिबच्या माध्यमातून आणि फुटवर्क कमी पडला त्यानंतर मात्र सोहेल त्याच्यावर हवी झाला. 2 बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावर स्थगित 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा फार करून चेंडू फेकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. शॉट अँड फुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल. दॅट्स अ हिट. मेगा हिट. सिक्सर. थँक्यू. श्री साऊंड जाताडे, डीजे मास्टर प्रशांत, अक्षय, राज, अभिजित सर्वांचं कौतुक करूया आणि कौतुक करूया आपण या 2 कलाकार बाहुल्यांचं. खरं तर असं वाटतंय की कोणत्या वाढदिवसामध्ये आपण आहोत की काय, ज्या पद्धतीने हे बाहुले डान्स करतायत. एखाद्या वाढदिवसामध्ये अशा पद्धतीचे खरं तर चित्र पाहायला मिळतंय. मी आयोजकांचं कौतुक करेन. थोडंसं एंटरटेनमेंट कदाचित चेअर गर्ल्स असत्या तर अजून जास्त मजा आली असती. पण विशालजी जोशी पुढल्या वर्षी विचार करतील आणि त्यांची संकल्पना अगदी चांगली पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेनं. या षटकामध्ये धावा आल्यात तब्बल 21. अतिशय महागडा आणि विशाल जोशी यांची सुकन्या देखील त्या बावळ्यासोबत फोटो काढते. तिला देखील आवडलं या खरं तर या बावळ्याचं नाच डान्स आणि ती फोटोग्राफी करत असताना एक मस्त छोटीशी सुंदर सुकन्या विशालजी जोशी यांची. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात होते. निखिल शेळके हा गोलंदाज येतोय. धावसंख्या धावफलकावर एकूण 27 या आकड्यावर पाहायला मिळते. 27 रन्स. चौथ्या षटकातला पहिला चेंडू भिरकावून दिलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे उभा. टिपला जातो झेल आणि समालाय या ठिकाणी केतन या खेळाडूचा खेळ. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावर बाद झाला 27 असताना हा चौथा फलंदाज
केतन. हा मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक. निखिल शेळके स्वतः झेल टिपतोय गोलंदाजच्या स्वतःच्या फॉलोन थ्रो मध्ये आणि इथे मात्र बॅक टू बॅक सेकंड विकेट. बॅक टू पॅव्हेलियन. आकाश. आणि शाकिब हा 9 चेंडूंमध्ये 21 धावा काढून बाद झालाय. म्हणजे चांगली कामगिरी शाकिबची पाहायला मिळाली. 9 चेंडू आणि 21 धावांची दमदार खेळी काढत या ठिकाणी संघासाठी फार मोठं योगदान दिलाय शाकिबनं. नवीन फलंदाज गोरख मैदानात. गोरख आणि आकाश ही जोडी मैदानात असताना आता 7व्या आणि 6व्या क्रमांकावरचे हे दोन्ही फलंदाज. समोर निखिल शेळके. पहिली विकेट हॅट्रिक होईल का निखिल शेळकेच्या नावावर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हा चेंडू मात्र आकाशसाठी होता आणि डॉट बॉलची समाप्ती. विकेट हॅट्रिक वर असताना डॉट बॉल. आकाश घरात याने जर षटकार मारला 300 रुपये बक्षीस दिले जातील आणि 3 धावा काढल्या तर 200. 3 धावा धावून काढेल का. परंतु काय झालं तिकडे काय झालं. आकाशने स्टंप उडवला बॅटनं आणि फलंदाज आकाश हा हिट विकेट बाद होतोय. या संघाचे संघ मालक रवींद्रजी शेळके अर्थातच त्यांच्या मुलानं नावानं हा संघमाल पॅक केलेला आहे. योहान रवींद्र शेळके या स्वर्गीय अरुण जोशी संघाचे संघ मालक आहेत. योहान रवींद्र शेळके आणि रवींद्र शेळके यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. तर हार्दिक हार्दिक स्वागत रवींद्रजी शेळके आपलं. जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानात. प्रदेशसाठी हा चेंडू भिरकावून दिलाय आणि पहा 8व्या क्रमांकावर प्रदेशनं मात्र आळ्या आल्या. हा खणखणीत वाईडिश डीप मिड विकेटला ठोकलाय षटकार. जर प्रदेशच्या बॅटमधून षटकार आला. शेवटचा चेंडू असेल निखिलचा. आता खोलवर पदा चेंडू पहा. थोडी घाई दाखवली आहे आणि माघारी परतावं लागलं. निखिल शेळकेने लगेच मात्र चेंडू पकडला आणि प्रदेशला माघारी परतण्यास भाग पाडलं. अशा पद्धतीनं डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर एकूण 33 पाहायला मिळते. 33 रन्स. यानंतर स्वर्गीय संदेश जोशी 11 संघाचा संघनायक जिशान शेख आणि विशाल 11 555 संघाचा संघनायक नमित पगडे या दोन्ही संघाला संघनायकांना विनंती असेल. जिशान अंपायर आहे त्यामुळे त्यांचा व्हाईस कॅप्टन उपकप्तान तो देखील अंपायर आहे. मग आपल्याला टॉस करून घ्यायचं त्यांचा कोणताही या टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक. यानंतर एक मॅच पाहायला मिळेल. स्वर्गीय संदेश जोशी 11 विपक्ष विशाल 11 555 तर जिशान शेख यांनी टॉस साठी यायचंय. नाना कोहली येत आहेत तुम्हाला यासाठी रिलीव्हर अंपायर. नमित पगडे संघाचा संघनायक विशाल 11 555 संघाचा संघनायक. संघमालक विशाल जोशी 5556 555. एक बिग फाईट पाहायला मिळेल.
तर सुरू असणाऱ्या सामन्याकडे बोलूया, जिथे मात्र 4 षटक आणि धावसंख्या धावफलकावर 33 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 6/33 नाजूक बिकट अवस्था पाहायला मिळते. गोरखसाठी हा पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर, अगदी वेगानं वन बाउंस सीमा पार, गोरखच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. आहे 37 याकड्यावर. आता मात्र इथे गोरखनं आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, इथे पंचांचा इशारा येतोय, वाईड स्वैर, अतिरिक्त 1 धाव मिळते, 1 धाव आणखी वाढते. या षटकामध्ये धावा वाढवाव्या लागतील इथे गोरखला आणि त्याच्या सहकारी फलंदाज प्रदेशला, कारण आपल्याकडे फक्त आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूमध्ये तुम्हाला मोठी धावगती उभारावी लागेल. हा चेंडू फुलटॉस, प्रॉपर टायमिंग, गोरख वास्करच्या बॅट मधून हा खणखणीत फ्लॅट अँड पॅरलल वाईडिश लॉंग ऑन ला लगावतोय षटकार. ते गोरख वास्कर याला तुम्ही गोलंदाजीच करताना पाहिला असाल, परंतु आज मात्र तो 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. पाहण्यासारखी कामगिरी पहा. 2 डिक्लेअर फटके खेळलेत. उजव्या हातानं फलंदाजी करताना आपण अनेक वेळा त्याला पाहिलात, परंतु आता तो उतरल्या डाव्या हातानंच फलंदाजी करतोय आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळालं. ज्या प्रकारे कृष्णा सातपुते हा फलंदाजी करतो, डाव्या आणि उजव्या दोन्ही हातानं खेळतो तो, तशाच पद्धतीची इथे मात्र गोरख वास्कर कामगिरी करतोय. 1 चौकार 1 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 44 या आकड्यावर. आता धावसंख्येला आकार आलाय, जी धावसंख्या खरं तर 4 षटकामध्ये थांबली होती. अकोटाला चेंडू, इथे मात्र बॅटची बॉटम लागली आहे, प्रॉपर टायमिंग झाला नाही. 1च धावेवर समाधान मानावं लागलं. अरे का तो शॉर्ट बॉल होता, शॉर्ट अँड पुल करायचं होतं गोरखला, परंतु त्याची बॅट एवढी वेगानं फिरली की बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तुटला आणि बॅटचा खालचा जो भाग आहे, अर्थातच बॅटचा शेवटचा भाग, खालचा भाग तोच लागला आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर टायमिंग झालं नाही. 1च धाव मिळाली आहे. तर लास्ट शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 बॉल बाकी. गोलंदाजच्या उंबरट्यावर रोहित जोशी. रोहितचा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, सरळ बॅटने केला. निखिल आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1च धाव घेतली जाईल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना 46 ही धावसंख्या. 2 बॉल शिल्लक. रोहित जोशीचा विचार केला तर नेहमीच खरं तर आयोजनामध्ये तो सक्रिय सहभाग घेत असतो आणि एक चांगला आयोजन करण्याचा प्रयत्न करत असतो. फार मोठा हातभार असतो या रोहितचा आणि तो रोहित मात्र गोलंदाजी करतोय. समोर गोरख वास्कर ज्याने चौकार षटकार ठोकलाय, डाव्या हातानं फलंदाजी करतोय. अकुटाबाला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये झेल, परंतु झेल जातोय. उवाडे स्ट्रोक, प्रयत्न केला होता परंतु गोरखचा हा फटका देखील जातोय सीमा रेषा पलीकडे. असं वाटत होतं कदाचित झेल होईल, परंतु झेल नाही तर मनगटी पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावांसाठी पीपीएल षटकार. डीजे 50 धावा कंप्लीट. 52 धावा. फुल टॉस आणि बॅट इथे मात्र चेंडूवर पार, सीमा पार. अगदी जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. उजव्या हाताने खेळला फटका. हा खणखणीत
षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. 58 रन्स. क्या बात आहे, जबरदस्त. या ठिकाणी 58 धावांस इकडे कंप्लीट झाल्यात आणि गोरख वास्करचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडूमध्ये 23 धावांची दमदार खेळी गोरख वास्करनं लाजवाब. अगदी मी तर म्हणेन सर्वांना प्रेमात टाकणारी फलंदाजी पाहायला मिळाली गोरखची आणि संघाला नेऊन ठेवलंय तब्बल 58 या धावसंख्येवर आणि 59 धावांचं इथे मात्र लक्ष समोर ठेवण्यात आलंय. तर नक्कीच आपण पाहतोय टॉस केला जाईल. तर सन्मान्य पाहुणे दशरथ जोशी साहेबांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा टॉस करूया, त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान करू. विशाल जोशीचा मॅनेजमेंट कडक आहे कारण ते बिझनेसमॅन आहेत आणि जेव्हा एखादा व्यक्ती बिझनेसमॅन असतो ना तो मॅनेजमेंटमध्ये चांगला स्किलिंग शिकून घेतो. दशरथ जोशी साहेब टॉस करतील. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. दोघांना प्रश्न विचारूया. PPL मधून त्यांना कॅप्टनशिप मिळाली, कसं वाटतंय? डीजे कॅप्टन टॉस कोण जिंकला आणि टॉस जिंकलाय ग्रीन जर्सी. तर PPL मध्ये आपण कॅप्टन झाला, दुसरं वर्ष पाहताय सीझन, संपूर्ण ड्रेस कोड ग्रीन. कशी वाटली तुम्हाला संकल्पना आणि PPLचं आभार कसं व्यक्त कराल? खूप चांगली संकल्पना आहे आणि विशाल जोशी आणि सहकार्य यांचा मी खूप आभारी आहे. तर टॉस जिंकला निर्णय फर्स्ट बॅटिंग करू. यस, फर्स्ट बॅटिंग. आणि फर्स्ट बॅटिंग असताना किती धावांचं तुम्ही टॉस जिंकलं? फर्स्ट बॅटिंग पहिला संघनायक मला वाटतं जो बॅटिंग करणार. टार्गेट काय असेल, विचार काय असेल 5 ओव्हरमध्ये? जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर इथे टॉस जिंकले आणि फर्स्ट बॅटिंग, परंतु फर्स्ट बॉलिंग टॉस जिंकलं असतं तर तुम्ही काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असते. यावेळी तुम्हाला फिल्डिंग मिळाली, काय वाटतं तुम्ही किती धावापर्यंत रोखणार? समोरच्या संघाने बॅटिंग घेतली याचा अर्थ त्यांच्याकडे चांगले गोलंदाज असतील आणि तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत दुसऱ्या इनिंगमध्ये, तर तुम्ही कोणते गोलंदाज वापरणार? अनिल पाटील आहे, संदेश वास्कर आहे. थँक्यू सो मच. आणि संदेश वास्कर सारखे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, हरकत नाहीये. आपण बिग फाईट सामना इथे पाहतोय, परंतु पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. रिवॉल मात्रे सर. इथे पेट प्रीमियर लीग मध्ये पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. दशरथ जोशी साहेब या, आपण दशरथ जोशी यांचा आम्ही इथे सन्मान करू. तर मोरबी गावाचे जे मान्यवर आले त्यांचा देखील आम्ही सन्मान करूया, परंतु दशरथ जोशी यांचा आम्ही सुरुवातीला सन्मान करतोय. ज्येष्ठ नागरिक आहेत. या दशरथ जोशी इथे आता त्याने टॉस केला आणि त्यांच्या इथे आगमन झाल्यानंतर आम्ही व्यासपीठावर त्यांचा सन्मान करतोय. आमचे 555 किंग मेकर विशाल दादा जोशी, मुख्य आयोजक PPL पेट प्रीमियर लीग सीझन 2, आणि त्यांचं चांगलं योगदान तुम्ही पाहताय. त्यांच्या शुभ हस्ते हा दशरथ जोशी प्रतिष्ठित नागरिक पेटगाव यांचा सन्मान केला जातोय. यानंतर मोरबी गावातील सुरेश दलवी यांचा आम्ही सन्मान करतोय. मोरबी गावातील मान्यवर त्यांचा सन्मान. सूरज दलवी वेलकम. खूप पाहुणे 2 दिवसामध्ये पेट प्रीमियर लीग मध्ये येतील. पंकज पाटील मोटेकर यांचा देखील आम्ही इथे सन्मान करतोय.
ते PPL ला देखील आले होते आणि आता PPL पेट प्रीमियर लीगला आलेत. सीझन 2 मध्ये पंकजचा आम्ही इथे सन्मान करतोय. रिव्हॉल्व मात्र आपण रिव्हर्स षटकार पाहिला शेवटच्या बॉलवर. पेटगाव कुछ भी हो सकता है. रोहिदास बुवा पाटील या आपण. विशाल दादा जोशी मुख्य आयोजकच्या भूमिकेमध्ये सर्वांचा सन्मान करतायत. किंग मेकर 5556 त्यांची ही भूमिका पेट प्रीमियर लीगसाठी, कारण संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडे असते. आणि त्यांच्यासोबत आमचे संदेश वास्कर बर्थडे बॉय होते RCC ट्रॉफीला, त्यांचा देखील आम्ही केक कापून सेलिब्रेशन केला. संदेश वास्कर यांचा चांगला प्रतिसाद मिळाला विशाल जोशींना. रवींद्र शेळके या पण एका टीमचे ते संघ मालक आहेत मला वाटतं. अरुण जोशी या टीमचे ते संघ मालक आहेत. योहान रवींद्र शेळके स्पॉन्सर आहेत, त्यांचा आम्ही ते सन्मान करतोय. स्पॉन्सर देखील वेगवेगळ्या टीममध्ये इथे खेळतायत. प्रदीप ठाकूर यांचा आम्ही सन्मान करतोय. रुद्र 11 2626. 8 संघ 8 पॅकर 8 कॅप्टन 120 खेळाडू पेट प्रीमियर लीग. नवीन वर्ष नवे पर्व युवा सर्व. रुद्र 11 17 18 26 26 यांचा आम्ही शुभ सन्मान. मोमेंटो सन्मान चिन्ह पाहिल्यानंतर ही मॅच तुम्हाला आठवण येईल. जगदीश कोहली बॉबी दादा यांचा आम्ही ते सन्मान करू. याच एक डॅशिंग लुक बॉबी दादा यांचा. बिग सपोर्टर आहेत पेटगावचे, ते खूप मोठे सपोर्टर आहेत. मॅचला सुरुवात होतोय पहा. स्ट्राईकला निखिल शेळके स्वर्गीय अरुण जोशी संघाचा संगनायक. जोरदार अपील आहे प्रवीण. खरं तर निखिल शेळके समोर मोठी परीक्षा असेल, अग्नी परीक्षा असेल, कारण 59 धावा करायच्या आहेत 5 षटकामध्ये. शुभम जोशी स्वर्गीय संदेश जोशी टीमचे संघ मालक शुभम जोशी यांचा शुभ सन्मान आम्ही करणार. प्रभाकर जोशी यांचे ते सुपुत्र आहेत. वेलकम शुभम. आणि प्रभाकर साहेबांचा खूप मोठा हातभार असतो, आमचे आधारस्तंभ आहेत ते. मोहितराम जोशी असतील, प्रभाकर जोशी जे प्रतिष्ठित नागरिक दशरथ दादा असतील, यांचा खूप सपोर्ट असतो आम्हाला. प्रभाकर जोशी साहेब या पण आपला मी ते सन्मान करतोय. एंड ऑफ द इनिंग पाहुण्यांचा मी ते सन्मान करतोय. फर्स्ट ओव्हरसाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करणार, परंतु पेट गावची स्पर्धा आहे आणि पेट गावातील हे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचा सपोर्ट असतो आम्हाला. मोठ्यांचा आशीर्वाद आणि क्रिकेटची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. गुलदस्ता आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही प्रभाकर जोशी यांना सन्मानित करतोय. सुंदर अशी थंडगार हवा, मैदानामध्ये वातावरण अनुकूल. और ये चौथी बॉल पे विकेट गिरा है पहला. टीम का टोटल है 8 रन 9 रन स्कोर बोर्ड पर.
रिवॉल्व मात्र सर पहला मैच पैसा वसूल हुआ, यह है दूसरा मैच। 59 का टारगेट है और आउट होने वाले खिलाड़ी थे यहाँ पर। दूसरा विकेट, पहला विकेट तनवीर की पारी समाप्त हुई। योहान रविंद्र शेलके मैच देख रहे, टीम के संघ मालिक है, उनकी टीम बैटिंग कर रही है। 59 का उन्हें टारगेट चेस करना है। आइए स्वागत करते हैं जितेंद्र जोशी का। आइए जितेंद्र जोशी, प्रेजेंटेशन बॉक्स में आपका सम्मान किया जाएगा। विशाल जोशी, आपके शुभास्ता में यहाँ पर सम्मान करेंगे। हमारे किंग मेकर 5556 विशाल दादा जोशी के ओर से यह सम्मान होगा। भाऊ ठाकुर, क्या थ्रो फेंका है आपने, लेग ब्रेकर बॉलर है। 5 ओवर में उनको भी गेंदबाजी मिलेगी शायद। देखिए मोरबी के खिलाड़ी ने पेट के खिलाड़ी को आउट किया पर भाऊ ठाकुर गेंदबाजी करेंगे 5 ओवर में, मजा आएगा। बहुत ही अच्छा क्रिकेट है। निखिल शेल के कप्तान तेजस जोशी ने निराश किया, शायद वो कप्तान थे, बहुत जल्दी आउट हुए। पहली बॉल पे तेजस आउट हुए कैप्टन, लेकिन निखिल शेल के और कट किया। 1 रन भी इंपॉर्टेंट है। 5 ओवर में 59 बनाने निखिल शेल के सिंगल डबल से मैच फिनिश करना चाहते हैं। सही बात है, सिंगल डबल से मैच जीत सकते हैं। जब आप छक्का मारने जाते हैं तो कैच आउट होते हैं और ये खतरा नहीं होता सिंगल डबल में। टीम का टोटल है 10। कहते हैं कामयाबी हाथों के लकीरों पे नहीं, माथे के पसीने पे होती है। अब एक कामयाबी किसे मिलेगी? तीसरे नंबर पे आलेश पावर प्ले की ओवर, 2 खिलाड़ी सर्कल से बाहर है। बैट्समैन को पूरा मौका है, चारों दिशाएं खाली पड़ी है। गैप शॉट में चौके मार सकते हैं आप आलेश। और ये बेहतरीन फील्डिंग, 4 रन बचाए इस खिलाड़ी ने। बढ़िया बैकअप, बढ़िया थ्रो और तेजस जोशी की विकेट कीपिंग बहुत बढ़िया। पहले ओवर का खेल समाप्त। गोरख वास्कर जलता हुआ अंगार। टीम का टोटल है 10। 59 का टारगेट था। अब 4 ओवर में 49 की आवश्यकता यहां पर जरूर होगी, अर्थात स्वर्गीय अरुण जोशी 11 टीम को। आईपीएल का नया सीजन 27 मार्च को शुरू होगा और आईपीएल में इस साल फ्री हिट बॉल, फील्डिंग, पावर प्ले। चलिए पावर प्ले है विवेक जोशी अंपायर है, लेकिन उनके पास कैप नहीं, इसीलिए हम जरा कंफ्यूज हुए वहां पर। बैटिंग पावर प्ले, निखिल जोशी ने बैटिंग पावर प्ले लिया है। निखिल शेलके, और निखिल को जरूरत है बैटिंग पावर प्ले की, यानी निखिल इस ओवर में बड़े स्ट्रोक मारने के लिए तैयार है। गोरख वास्कर ने 10 दिए। कल इस मैदान पर कल का अंतिम दिन होगा और चिकन 20 किलो चिकन, 50 किलो चिकन, अनिरुद्ध शेठ जोशी, मजा आएगा। अनिरुद्ध शेठ जोशी 50 किलो चिकन देंगे कल। जोरदार तालियां अनिरुद्ध जोशी साहब के लिए, बहुत ही बड़ा योगदान। भाऊ ठाकुर, जिसका इंतजार था वो घड़ी आ चुकी है। भाऊ ठाकुर की पहली बॉल, लेग ब्रेकर है बॉलर, ये देखिए कमाल के एक्शन, और ये 1 रन पूरा। पावर प्ले में भाऊ ठाकुर को चुना निखिल शेलके के खिलाफ। बैटिंग पावर प्ले था। भाऊ ठाकुर अच्छी गेंदबाजी करते हैं। ये मुकाबला धीरे धीरे आगे बढ़ता जा रहा है। पहले ओवर में 10 बने, 4 ओवर में 49 का टारगेट था, लेकिन भाऊ ठाकुर जानते हैं कि डॉट गेंदे फेंकने आलेश को। अगर इस ओवर में डॉट गेंदे आती है ना तो पावर प्ले समाप्त होगा, उसके बाद 5 खिलाड़ी बाहर जाएंगे। और निखिल शेलके जानते हैं ये 5 गेंदे इंपॉर्टेंट है।
चलिए लेग साइड में बहुत हवा है। ओ टैपिंग क्रिकेट, पावर प्ले में सिंगल डबल बात नहीं बन सकती। निखिल शिल्के जानते हैं कि बैटिंग पावर प्ले का मतलब है छक्का चौका मारो। अगर ये 4 बॉल निखिल शिल्के पूरे खेलते, बड़े स्ट्रोक आते तो टारगेट छोटा होता जाएगा। और देखिए हमारे दानशूर प्रभाकर जोशी साहब की ओर से भाकरी, कल भाकरी मिलेगी चिकन। अनिरुद्ध जोशी 50 किलो। और ये देखिए पावर प्ले का शॉट, फाइन लेग के बाहर 4 रन। हल्दी में गाना नहीं बजा रहे आप, मिक्सिंग कर रहे लगातार। नए डीजे मास्टर को मौका मिला है। साउंड सिस्टम बहुत अच्छी है आपकी। आपने हमारे आवाज़ का ध्यान रखा और आपका शुक्रिया अदा करते। बहुत ही अच्छी आवाज़ आपके डीजे माध्यम से, थैंक यू। ये देखिए फील्डर पहले समझ चुके थे गेंद ऑफ साइड में आएगी। बहुत बढ़िया फील्डिंग। सर्कल की तरफ वो खिलाड़ी दौड़ के चले गए थे, बॉल की तरफ गोरख वास्कर नाराज बहुत है, चिल्ला रहे वहां पर। थ्रो विकेट कीपर के पास उन्हें फेंकना था। यहाँ पर मिलेंगे 2 रन। निखिल शिल्के जानते हैं हार्दिक पांड्या की तरह बैटिंग करने होगी। 2 गेंद बची है पावर प्ले ओवर की और 2 के साथ टीम का टोटल स्कोरबोर्ड पे 18 रन। हार्दिक पांड्या इस साल अहमदाबाद के कप्तान होंगे आईपीएल में। हार्दिक पांड्या मुंबई इंडियंस में इस साल नहीं होंगे। नई टीम अहमदाबाद लखनऊ और हार्दिक पांड्या कप्तान होंगे अहमदाबाद के। 15 करोड़ में उन्हें अहमदाबाद ने खरीदा है। और ये निखिल शिल्के के बल्ले से तूफानी पारी, स्टैंड एंड डिस्पैच, स्टैंड एंड डिलीवर 6 रन। आधा सफर बाकी। अब बनाने हैं 3 ओवर में 31 रन। चलिए 12 बॉल में 31 रन। पिछला मैच भी 12 बॉल में 31 थे, 18 बॉल में 31। पिछले मैच में भी 18 बॉल में 31 चाहिए थे और रन चेस हुए। लाल टी शर्ट ने रन चेस किए, सुहान 11 ने। चलिए निखिल शिल्के के तर या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस गुड्डू जोशी आणि ग्रुप, आमचे सचिन पाटील भाया आणि त्यांच्यासोबत आलेत शैलेश पावशे यांचं देखील हार्दिक स्वागत। आणि शैलेश पावशे यांच्याकडून तिघांकडून आमचे सचिन पाटील भाया, शैलेश पावशे, गुड्डू जोशी या तिघांकडून आमच्या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल। एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी।
जोगिंदर चाइनीज वाला, फेमस चाइनीज। इसी बीच बालराम वास्कर इनका आगमन हुआ, आइए मंच पर। 3 ओवर में 31 रन। आईपीएल में कभी भी कुछ भी अनाउंसमेंट हो सकती है, ध्यान रखें, ये आईपीएल का मजा है। ओए आलेश का विकेट, पंकज गायकर की पैसा यहाँ पर थोड़ा रुक गया। 100 रुपए का इनाम था आलेश के लिए। कि निखिल शेल्के हाथ छक्के के लिए 200 का इनाम बॉबी कोहली की ओर से, क्योंकि बॉबी कोहली बहुत बड़े फैन है निखिल शेल्के के। जब से निखिल शेल्के पिछले 10 साल से क्रिकेट खेल रहे हैं, और जब भी निखिल शेल्के का फॉर्म उन्होंने देखा, तब से बॉबी कोहली निखिल शेल्के के फैन है। लेकिन अब 17 बॉल में 31 की जरूरत स्वर्गीय अरुण जोशी 11 टीम को। प्रीमियर लीग, पेट प्रीमियर लीग, पेट प्रीमियर लीग, पेट प्रीमियर लीग। पेट प्रीमियर लीग, पेट प्रीमियर लीग। चलिए ऋत्वी 11 टीम 17 बॉल में 31 बचाने, तेजस जोशी कप्तान और उनके टीम मालक है विशाल वसंत जोशी, उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे। बड़ा मैच, निखिल शेल्के तैयार है, कैप्टन वर्सेस कैप्टन, कैप्टन वर्सेस कैप्टन तेजस जोशी और है निखिल शेल्के। बालराम वास्कर ऑन फायर। ये देखिए इतने ज्यादा धूप में बालराम वास्कर ऑन फायर, और भी गर्मी बढ़ चुकी है। 16 बॉल में 31 चाहिए। ओ ये कप्तान भारी पड़ रहे निखिल पर। ये होता है भाई, एक जंगल में 2 शेर नहीं रह सकते, लेकिन तीसरा शेर देखिए बालराम वास्कर बन चुके हैं। 15 बॉल में 31 चाहिए। 3 बॉल डॉट। ओ ये देखिए भाई, कब तक रोकोगे? फुल टॉस, गेंद फेंक दिया सीमा पार, 6 रन। बात है, चौथी बॉल पे छक्का, 3 बॉल डॉट। और निखिल शेल्के जानते हैं कि ये 2 बॉल पे बड़े नंबर आने चाहिए, तब 3 जो बॉल डॉट हुए ना, उस पे परिणाम ज्यादा नहीं होगा। कट लगी है, बैकवर्ड स्क्वायर लेग लॉन्ग स्टॉप पर डॉट बॉल, 4 बॉल डॉट, 1 छक्का, 13 बॉल 25। लास्ट बॉल, अरुण जोशी 11 टीम 13 बॉल 25 चेस करने हैं, और ऋत्वी 11 को 13 पे 25 बचाने हैं। कैप्टन वर्सेस कैप्टन। और ये देखिए 5 डॉट या फिर वाइट बॉल, 5 डॉट। ये कमाल की ओवर, तेजस जोशी कप्तान भले 0 पे आउट हुए, लेकिन अब हीरो बन गए। माना कि उनका विकेट पहली बॉल पे आया था, लेकिन गेंदबाजी तगड़ी है। अब मैच जीतने के लिए 12 बॉल 25। सवी संघाचा नावलय गाजला, रुद्र 11 सवी संघाचा नावलय गाजला, नावलय गाजला ना आमच्या क्रिकेट संघाचा, नावलय गाजला ना आमच्या पेठ गावाचा, नावलय गाजला ना आमच्या क्रिकेट संघाचा, नावलय गाजला ना आमच्या पेठ गावाचा। प्रदीप ठाकूर 26 स्पॉन्सर संघाचा, संघ रुद्र 11चा। चलिए धन्यवाद। देखिए कल 50 किलो चिकन है अनिरुद्ध जोशी की ओर से, और देखिए 12 बॉल में 25 की आवश्यकता है बालराम वास्कर। मजा आएगा मुकाबले में।
निखिल शेलके ने यहाँ पर 33 रन बनाए, टीम का टोटल है 34। चलिए देखिए, बॉबी कोहली का कहना है कि निखिल शेलके ये मुकाबला 9 बॉल में फिनिश करेंगे, यानी 9 बॉल में 25 चेस करेंगे, ये भरोसा है बॉबी कोहली को। अब बालराम भास्कर बोल रहे कि 4 बॉल में 25 बनाएंगे, ये कमाल का अनुभव है। तारीफ तो होनी चाहिए। देखिए हमारे त्रिमूर्ति गुड्डू जोशी, सचिन पाटिल भाया, शैलेश पाउसे, ये दोस्त कमाल के हैं, ये दोस्ती रियल दोस्ती है। और देखिए 3 दोस्तों ने हमें मैन ऑफ द सीरीज के लिए बाईसाइकिल दी है, काफी महंगी बाईसाइकिल। जितनी उनकी दोस्ती कीमती है उतनी ही कीमती चीज उन्होंने हमें दी, उनका हम इस मुकाबले के बाद सम्मान करेंगे। 12 बॉल 25, मैच बढ़िया है। डॉट गेंदें आएंगी तो गेंदबाज लीड करेंगे, अगर छक्के चौके आएंगे तो गेंदबाजों पे प्रेशर आएगा। ओ ये देखिए भाई, डॉट बॉल पे बैट्समैन पे प्रेशर आएगा। 11 बॉल 25 की आवश्यकता। चलिए बालराम भास्कर, लगातार उनकी अनाउंसमेंट हमें करनी पड़ रही है। 11 बॉल 25 की आवश्यकता है। फिर से मुकाबले की बात करेंगे। ये डॉट बॉल है, पहली गेंद डॉट। राहुल बॉलिंग ट्रैक पर है। ओ ये बॉल भी वाइड है, नाना कोहली वाइड बॉल। बाबू ठाकुर, गोरख वास्कर ये गुस्से में गेंद पटकते हुए। 11 बॉल 24 चाहिए। क्या मैच बना है, कमाल का मुकाबला। 11 बॉल 24, 2 तरफा मैच है। मैच अभी तक फिनिश नहीं हुआ। निखिल शेलके मैदान में ब्लू जर्सी और स्वर्गीय अरुण जोशी टीम निखिल शेलके के तहत सेप होगी। निखिल शेलके एक ही रन दौड़ना पसंद करेंगे क्योंकि वो जानते हैं मुकाबला अंतिम मोमेंट में। 11 बॉल 24 थे, अब 10 बॉल 23 रनों की आवश्यकता। पिछला मुकाबला भी जबरदस्त हुआ। अंतिम बॉल पे आपने देखा पप्पू शुभम ने छक्का मारा और मुकाबला फिनिश किया। यह मुकाबला भी आपको अंतिम ओवर तक देखने मिलेगा। 10 बॉल 23 रनों की आवश्यकता। क्या राहुल निखिल का शिकार करेंगे? हवा में बॉल है, हेलीकॉप्टर उड़ाया और देखिए बाबू कोहली ने कहा था कि 3 बॉल बचा के 6 होंगे, ये उनका कॉन्फिडेंस था और ये निखिल शेलके के बल्ले से 6 रन। चाहिए स्वर्गीय अरुण जोशी टीम को। मुकाबले में मजा आ रहा है। कप्तान लड़ रहे अकेले मैदान में और कप्तान शेर बन चुके, सबका शिकार कर रहे निखिल शेलके। टैपिंग क्रिकेट, बाबू ठाकुर आएंगे मिड ऑफ पर और ये खराब फील्डिंग नहीं, निखिल शेलके को वापस मौका दिया आपने। ये बड़ी गलती है आपकी। निखिल को नॉन स्ट्राइक गेंद पर रखना चाहिए, तब मैच जीत सकते हैं ऋत्वी 11। 9 बॉल 17 थे, 8 बॉल 15। शानदार मैच। निखिल शेलके का स्कोर काफी ज्यादा है। 17 बॉल पे 41 निखिल के लिए जोरदार डालिया। 9 रन अगर बनते तो पहली हाफ सेंचुरी होगी निखिल शेलके की। कमाल का मुकाबला। ऑन साइड पे गेंद गई है, गैप में फील्डर नहीं, 4 रन। कमाल का शॉट, एक और चौका। अब देखिए मुकाबले में 8 बॉल 15 थे, आप 7 बॉल 11। शेख और अजगर शेख, इनका आगमन हुआ। हार्दिक स्वागत है आपका। दोनों मेहमानों का हार्दिक स्वागत करेंगे। जबरदस्त मैच। 7 बॉल में 11 की जरूरत थी। वाइट बॉल
अब 7 बॉल 10 की आवश्यकता। चले बालराम भास्कर मुकाबले का मजा लेते हुए 7 बॉल 10। निखिल शेलके को 50 के लिए 5 की जरूरत है। 49 पे खेल रहे निखिल शेलके, चौका आ चुका है। 1 रन की जरूरत है 50 के लिए। अब देखिए मुकाबले में अंतिम ओवर होगी। 7 पे 10 की जरूरत थी, चौका लगा। अब 6 बॉल और 6 रन की आवश्यकता स्वर्गीय अरुण जोशी टीम को। और आइए चलते इस वक्त प्रेजेंटेशन बॉक्स में मेहमान नवाजी के लिए। प्रीमियर लीग, पेट प्रीमियर लीग। थँक्यू डीजे। तर मी आताच कौतुक केलं दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि ज्यांची मैत्रीची आपण किंमत करू शकत नाही असे 3 मित्र आमच्या व्यासपीठावरती आहेत। खरे मित्र आपण नेहमीच ओळखले जातात आणि तेच मैत्रीचं एक जित जागतं उदाहरण। दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्मान करूया। इथे सन्माननीय ज्यांना आम्ही भाया नावाने ओळखलं जातं, सचिन पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय। भाया या नावाने प्रसिद्ध असणारे आमचे सचिन पाटील यांचा इथे आम्ही सन्मान करतोय। या 3 मित्रांकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल देण्यात आली। असे दानशूर व्यक्ती सचिन पाटील भाया, शैलेश दादा पावशे आणि गुड्डू जोशी या तिघांचाही आम्ही सन्मान करू। हँडसम बॉय सचिन पाटील आणि सन्मान करूया आमचे दुसरे दानशूर व्यक्ती शैलेश दादा पावशे। शैलेश दादा पावशे यांचा आम्ही ते सन्मान करतोय। सहा बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत। निखिल शेळके 49 वरती खेळतोय। सन्मान करूया आमचे खास हँडसम बॉय गुड्डू जोशी यांचा। 6 चेंडू 6। तुमचे 12 खेळाडू आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता। 6 बॉल मध्ये 6 पाहिजेत। पुन्हा एकदा मी करेक्शन करतोय। निखिल शेळके 50 धावा पूर्ण केल्या, 1 धावच्याला गरज आहे। तर बॉबी कोहली यांच्याकडून 1000 रुपये निखिल शेळकेला दिले जातील। तर त्रिमूर्ती गुड्डू जोशी, शैलेश पावशे आणि सचिन दादा पाटील यांचा सन्मान करतोय आम्ही। ॲडव्होकेट इर्शाद शेख यांचं आगमन झालंय। ॲडव्होकेट आहेत वकील न्यायदेवता यांचा मी हार्दिक स्वागत करतोय। यानंतर जितेंद्र जोशी यांचा आम्ही सन्मान करतोय। जितेंद्र जोशी यांचा आम्ही ते सन्मान करतोय। जितेंद्र जोशी या पण सामना अंतिम टप्प्यामध्ये आहे। थँक्यू जितेंद्र जोशी आपण याबद्दल। 5 चेंडू 6। 5 गेंद 6 की जरूरत है। ओ मैच फिनिश MS धोनी स्टाइल में। निखिल शेळके 49 और ये मैच जीता है स्वर्गीय अरुण जोशी ने। ॲडव्होकेट इर्शाद शेख यांचा आम्ही सन्मान करतोय। ॲडव्होकेट संकेत वास्कर, अजगर शेख, गपूर शेख व्यासपीठावरती वरती आपण स्टेजवर। ॲडव्होकेट इर्शाद शेख यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। चला मी ज्यांची नावं घेतो पाहुणे वरती आपण गपूर शेख,